संग्राम थोपटेंचा भाजपात प्रवेश झालाय। भाजपचा काँग्रेसला आणखीन एक धक्का आहे। काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करताना दिसलेत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय। भाजपला काँग्रेसला आणखीन एक धक्का आहे। भाजपचा काँग्रेसला संग्राम थोपटेंच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा काँग्रेसचा नेता भाजपच्या गळ्याला लागतोय। काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे आज भाजपात प्रवेश करताना दिसले। संग्राम थोपटेंचा अल्प परिचय आपण करून घेऊया। भोर, रायगड आणि मुळशी विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार राहिले आहेत। या मतदारसंघातून ते 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले। भोर मतदारसंघ थोपटेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे। थोपटे हे घराणं भोर मतदारसंघातील प्रतिष्ठित घराणं मानलं जातं। त्यांचे वडील अनंतराव थोपटे या मतदारसंघातून 6 वेळा निवडून आले आहेत। तर संग्राम थोपटे यांच्या भाजपा प्रवेशामुळे मोठा फायदा होईल पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः भोर तालुक्यामध्ये असं म्हटलं जात आहे। ही वेळ खरं तर माझ्यावर काँग्रेसनेच आणली। खंत एवढीच आहे, केलेले जे काम किंवा जी निष्ठा राखून मी त्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही, हे मला या निमित्तानं मुद्दा म्हणून सांगायचं। सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टी हा देशामधला 1 नंबरचा सर्वात मोठा असणारा पक्ष, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारा पक्ष, त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राची चाललेली वाटचाल असेल, या सर्व गोष्टींना प्रभावित होऊन आम्ही साहेब आज हा निर्णय घेतलेला आहे। आज आपल्या भारतीय जनता पार्टी करता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि काँग्रेस पार्टी लह्यात जाण्याकरता, काँग्रेस पार्टीचं पतन होण्याकरता एक दिवस महत्वाचा आहे। खरं तर संग्राम जेव्हा परवा आम्हाला भेटला, राहुल कुल आणि माननीय मुख्यमंत्री होते, संग्रामनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करताना आम्ही त्यांना विचारलं की तुझं म्हणणं काय आहे। त्यांनी सांगितलं, मला कुठलंही व्यक्तिगत स्वरूपाचं माझं म्हणणं नाहीये, मला पद प्रतिष्ठा मला काही मिळालं नाही चालतं, माझ्या जीवनातले सर्वोच्च पद मला मिळाले आहे, फक्त आता मला एकच विचार करता यायचा आहे, पश्चिम महाराष्ट्राचा, पुणे जिल्ह्याचा आणि भोर मतदारसंघाचा विकास हा माननीय देवेंद्रजींनी केला पाहिजे, याकरता मला भाजपमध्ये यायचं आहे। तातडीनं रवी चव्हाण साहेबांना फोन केला आणि सांगितलं, एक कोयनुरी हिरा आपल्याला भेटतो आहे, त्या कोयनुरी हिऱ्याचं नाव आहे संग्राम थोपटे। आम्हाला या ठिकाणी आज अत्यंत महत्वाचा संघटनेमध्ये एक ऍडिशन झालं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।